गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, नमस्कार. मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आताची सकाळ झालेली आहे होनावरमध्ये. काल सगळे केव्जवरून आल्यामुळे थकलेले होते, तर थोडंसं उशिराच उठले सगळेजण आणि आता आवरून खाली आलेले आहेत आणि आता इथून नेक्स्ट लोकेशनवरती जायचं आहे. पण त्याआधी जाण्याआधी ब्रेकफास्ट करणार आहोत. त्याच हॉटेलमध्ये शेजारी मी रात्री आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की उत्सव रिसॉर्ट जे आहे तर ते ब्रेकफास्टसाठी आहे. तर इथं आता सगळेजण नाश्ता करण्यासाठी आलो आहेत आणि ज्यावेळेस आम्ही इथून ट्रिपसाठी निघालो होतो तर तेव्हा असं वाटलं होतं की खाण्याचे वगैरे थोडेफार हाल होतील, पण बिलकुल हाल झाले नाही. तिकडचं जेवण खरंच खूप चांगलं आहे, चव पण खूप चांगली आहे आणि विशेष म्हणजे कोणालाही त्या जेवणाने काहीच त्रास झाला नाही. सगळं फूड व्हेज नॉनव्हेज सगळं चांगलं फूड मिळालं. आणि मग त्यानंतरनं ब्रेकफास्ट झाल्यानंतरनं आता आवरून निघालो आहोत होनावरला. आता हे जे होनावर आहे तर ह्याला मिनी केरळ म्हणून पण ओळखलं जातं. जेव्हा ही ट्रिप प्लॅन करत होतो की कुठल्या लोकेशनला जायचं, तर त्यावेळेस हे होनावर मेन सेंटर होतं आणि मग त्याच्या आजूबाजूचे लोकेशन बघितले आणि मग ही ट्रिप प्लॅन केली. तर आता मिनी केरळ जे म्हटलं जातं की ते कुठं आहे काय ते शोधलं, मग बाकी सगळ्या गोष्टी सर्च केल्या आणि मग ह्या ट्रिपची प्लॅन केलेला. तर आता इथं होनावरमध्ये आलो आहेत. जे हॉटेल बुक केलं होतं तिथून होनावर हे 6 ते 7 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी बोट वापरावी लागते. या समोर ज्या बोट दिसत आहेत तर त्यासाठीच आहे. त्याच्यामध्ये फ्रेंड्स, फॅमिली आणि कपल असे 3 ह्याच्यामध्ये ते चार्ज करतात. तर आम्ही सगळ्यांमध्ये एकच बोट घेतली होती आणि मग त्याच्यामधून आतमध्ये निघालो होतो. आता हे जे होनावर सिटी आहे, सिटी नाही म्हणता येणार, ते एक बेट आहे आणि ते शरावती नदीच्या काठी आहे. शरावती नदीचा आणि समुद्राचा या ठिकाणी संगम होतो, ते हे ठिकाण आहे होनावर. आता बोटमध्ये बसून आम्ही निघालो आहेत. जवळपास 14 किलोमीटरचं डिस्टन्स ते आतमध्ये घेऊन जातात आणि 2 तास आरामशीर लागतात त्याच्यामध्ये आणि इतका सुंदर व्ह्यू आहे. खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे. असं डोळ्याचं पार न फेडणारं जे दृश्य म्हणतो आपण तसं आहे. खूप छान ही बोट रायडिंग झाली. आता ह्या होनावरची हिस्ट्री जर पाहिली आपण तर हे मेन ओनर नाव होतं ह्या बेटचं, ओनर पूर्वीच्या काळी. आणि इथे सुपारी आणि मसाले ह्यांचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचा आणि ही नदी आहे. इथे नदीचा आणि समुद्राचा संगम झालेलं ते ठिकाण आहे आणि इथं जे लोक राहतात बाजूला त्या लोकांनी तिथे नारळाचे झाडं वगैरे लावलेले आणि ते मोठे होऊन त्याचं हे असं एक छान दृश्य तयार झालेलं. दुसरी गोष्ट, ह्याला मिनी केरळ म्हणून ओळखलं जातं कारण केरळमध्ये जसं खूप सारे नारळाचे झाडं आहेत नदीच्या किनारी, तसे इथं पण आहेत. त्यानंतरनं बॅकवॉटर आहे. बॅकवॉटरमुळं बोटिंग व्यवस्थित करता येते आणि त्यामुळे ह्या लोकेशनला मिनी केरळ म्हणून ओळखलं जातं. आता आम्ही तिथपासून तर आतमध्ये 14 किलोमीटरचं जे अंतर आहे तर ते पार करणार होतं आणि हा जो व्ह्यू आहे ना, हा खूप भारी दिसणारा होता. जे आमचे बोट चालवणारे होते त्यांनी इथं खूप वेळ बोट थांबवली. आम्ही सगळ्यांनी इतके सुंदर सुंदर फोटोज काढले, ते सगळे फोटोज तुम्हाला रील्समध्ये बघायला मिळतील. आणि मग तिथून पुढे निघालो. बाजूला हे सगळे मँग्रोवरचे झाडं आहेत, म्हणजे जंगलच आहे ते मँग्रोवरचं. आणि लास्टचा याचा पॉईंट आहे लोटस पॉईंट. तिथपर्यंत हे बोट जी आहे तर ती नेली जाते. 14 किलोमीटरचं ते डिस्टन्स आहे आणि इतकी छान ही राईड झाली, बोट राईड खूप छान झाली. आणि आता इथे आलेलो आहोत आम्ही लोटस पॉईंटला. आता मार्च आणि एप्रिल ह्या 2 महिन्यांमध्ये हे लोटसचे फ्लॉवर येतात. हे जे दिसते व्हाईट कलरचे हे सगळे लोटस प्लांट आहेत. मार्च आणि एप्रिल ह्या 2 महिन्यांमध्ये लोटस, खूप सारे लोटस असतात आणि त्यावेळेस तर हे व्ह्यू इतका भारी दिसतो. मी पण एका व्हिडिओमध्ये असा पाहिलेला होता. आणि आता ह्याच्यामध्ये जे थोडे थोडे म्हणजे ते इन प्रोसेसमध्ये होते फ्लॉवर्स येण्याच्या. बऱ्यापैकी इथं दिसत असेल तुम्हाला जे व्हाईट व्हाईट आहेत तर ते प्लांट जे आहेत त्याच्यावरती फ्लॉवर्स येण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. हे दिसतं इथं थोडे व्हाईट व्हाईट आणि ते लांबून तर खूप भारी दिसत होतं.
हा लोटस पॉईंट, हा या होनावरच्या बोट रायडिंगचा लास्ट पॉईंट आहे इथपर्यंत लोटसमध्ये. आणि मग इथून परत रिटर्न जायचं. तर ही अशी त्याची बोट राईड आहे होनावरची. आणि रिटर्न येताना तिथं त्या काठावरती बेटाच्या एक छोटंसं फूड मॉल टाईप केलेलं आहे. तिथं फ्रूट्स, मॅगी आणि आईस्क्रीम वगैरे असं मिळतं. तर आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम घेतली होती. उष्णता पण खूप आहे तिकडं, खूप उष्णता आहे. मार्च, एप्रिल ह्या महिन्यांमध्ये तर संबंधच नाही तिकडं जाण्याचा, काही इतकी हीट आहे. म्हणजे आम्ही आत्ता गेलो होतो 8 ते 15 ह्या 6-7 दिवसांमध्येच जवळपास 32 टेम्परेचर तिथं होतं. खूप जास्त टेम्परेचर होतं. आणि आता मग इथून आम्ही चाललो होतो सरळ नेक्स्ट, जिथून आपण बोट राईड स्टार्ट केली होती त्या पॉईंटला. होनावरचं लोकेशन पाहून झाल्यानंतर मग निघालो पुढच्या लोकेशनला, मुरुडेश्वरला जाण्यासाठी. आता होनावर ते मुरुडेश्वर अंतर फक्त 12 किलोमीटरचं आहे. आपण जनरली बोलताना गोकर्ण मुरुडेश्वर असं म्हणतो, पण होनावर ह्या दोघांच्या मध्ये आहे. गोकर्ण आणि मुरुडेश्वरच्या मध्ये होनावर आहे. तर बीचवर जायचं चालला होता प्लॅन खरं, पण म्हणलं एवढं उन्हाचं बीचवरती नको जायला, तर मुरुडेश्वर कंप्लीट होऊन जाईल म्हणून मग मुरुडेश्वरला निघालो. आणि आता इथं मुरुडेश्वरमध्ये येऊन पोहोचलो आहे. ही जी समोरची बिल्डिंग दिसते ही टोटल 18 फ्लोअरची बिल्डिंग आहे. आणि इथं 3 वाजता ते मंदिर जे आहे 3-3:15ला ते ओपन होतं. आय थिंक 1च्या आसपास काहीतरी क्लोज होतं ते मंदिर आणि 3-3:15 वाजता परत ओपन होतं. आम्ही बरोबर तिथं 3च्या आसपास पोहोचलो होतो. आणि आता वरती जाणार होतो. ही जी बिल्डिंग होती ना त्याच्या एकदम टॉप फ्लोअरवरती जाणार होतो. तर तिथं वरती जाण्यासाठी लिफ्ट ची सोय केलेली आहे. स्टेप्सवरून कोणालाही जायला अलाउड नाही. प्रत्येकाने लिफ्टमधूनच जायचं आणि पर पर्सन 10 रुपये तिकीट आहे फक्त त्याचं. आणि हा वरतून व्ह्यू आहे 18व्या फ्लोअरवरून घेतलेला. जिथून आपण एंट्री करतो तर त्या साईडचा फ्रंटचा व्ह्यू हा आहे. असा दिसतो हा फ्रंटचा व्ह्यू. खूप भारी दिसत होता वरतून हा लुक. त्याच्यानंतर हा लेफ्ट साईडचा सी व्ह्यू आहे. पूर्ण बाजूनी समुद्र दिसत होता. हा ना, लय क्लास व्ह्यू दिसतोय. हा बॅक साईडचा व्ह्यू आहे. ही मोठी मूर्ती वगैरे जी दिसते ती 18व्या फ्लोअरवरून अशी दिसते. तिथं पण आम्ही गेलेलो आहे, त्याचा पण व्हिडिओ पुढे आहे. आणि जेव्हा मी हा व्हिडिओ पाहिला होता त्यावेळेस त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं आणि आत्ता त्या स्टॅच्यूचं, ती मूर्ती जी आहे त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे म्हणून ते साईडने त्याला बांबू वगैरे लावलेले आहेत. आणि हा राईट साईडचा व्ह्यू समुद्रावरती बीचवरचा, हा मुरुडेश्वरचा मेन बीच आहे.
तर त्याचा व्ह्यू वरतून हा असा दिसत होता. आणि आता इथून परत खाली गेल्यानंतर ना पाठीमागचं जे मंदिर आहे तर आपल्याला तिथे जायचं होतं. गाडी एकदम वर मंदिरापर्यंत पार्किंगला जाते. पायी जायला खूप मोठा स्लोप आहे, त्यामुळं गाडी थेट वरती मंदिरापर्यंत नेली होती. आणि आता इथं गाडी पार्क केल्यानंतर ना आतमध्ये मंदिरामध्ये चाललोय आपण. हलून घेऊ का? हलून आणि आता इथं मंदिरामध्ये आलोय. इथे एक महादेवाच्या चेहऱ्याचा मुखवटा आहे आणि त्यानंतरनं आतमध्ये खूप सुंदर देखावा केलेला आहे. तो पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे घेतलेला आहे. आणि आतमध्ये जाण्यासाठी तिकीट आहे, तर ते तिकीट काढावं लागतं. तर हा इथं मुखवटा आहे महादेवाचा. तिकीट काढून आतमध्ये गेल्यानंतरनं तिथं पूर्ण गोकर्णाचं जे शिवलिंग आहे तर ते कसं मिळालं, ते तिथं स्थापन कसं झालं, तर त्याचा तो सगळा देखावा केलेला आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रावणाची आई दररोज शिवलिंगाची पूजा करण्यासाठी खूप दूर अंतर चालत जात होती. त्यामुळं मग रावणाने त्यावेळेस सांगितलं होतं की तुला इतक्या दूर जावं लागतं, म्हणून मी खूप तपश्चर्या करून तुझ्यासाठी ते शिवलिंग घेऊन येईल. मग इथं रावणाने खूप कडक तपश्चर्या केली आणि मग महादेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून ते लिंग घेतलेलं. आणि तो लिंग ते घेऊन जात असताना देवांमध्ये अशी चर्चा झाली आणि मग त्यांनी ते शिवलिंग तिकडं नको जाऊ द्यायला, म्हणून मग गणपती बाप्पांनी एका गुराख्याचा अवतार घेतलेला. आणि मग ते रावणाला जात असताना लघुशंका आली आणि मग त्यांनी ते शिवलिंग त्या गुराख्याकडं दिलं आणि खाली ठेवू नको असं सांगितलं होतं. पण ते गणपती बाप्पांनी ते तिथं खाली ठेवलं. आणि नंतर ना ते रावण जिथं जमिनीमध्ये खाली ठेवलं तिथून तो काढण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून तो जो शिवलिंगाचा जो तांदळा आहे वरचा, तर ते ओढून ओढून काढल्यामुळे त्या तांदळाचा आकार असा गाईच्या कानासारखा झालेला. म्हणून त्या तिथलच्या त्या महादेवाचं जे हे आहे तर त्याला गोकर्ण, गाईचा कान असं त्याचा आकार झाल्यामुळं त्या ठिकाणाला गोकर्ण असं नाव पडलेलं आहे. तर त्याची मेन जे टेम्पल आहे ते गोकर्णमध्ये आहे, जे पहिल्या दिवशी आपण दर्शनाला गेलो होतो ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं. तर तिथं ते गोकर्णचं आहे. आणि त्याचा हा जो देखावा आहे तर तो इकडं मुरुडेश्वरमध्ये केलेला आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड आहे. आणि त्याची जी स्टोरी आहे ती 3 भाषांमध्ये तिथं बॅकग्राऊंड साऊंड दिलेला आहे. हिंदीमध्ये आहे, त्यांच्या कन्नड भाषेमध्ये आहे आणि इंग्रजीमध्ये आहे. ह्या 3 भाषांमध्ये ती स्टोरी तिथं बॅकग्राऊंडमध्ये सांगितली जाते प्रत्येक स्टेप्समध्ये. तर असा हा देखावा तिथं केलेला आहे. मला ही स्टोरी माहिती होती, पण ते गोकर्णचं ते टेम्पल म्हणजे ते गोकर्ण आहे हे मला इथं मुरुडेश्वरचा हा देखावा पाहिल्यानंतर कळालं. काय समुद्र किनारीच आहे ना हे.
ते ही केल्यामुळे पिंडीचा आकार तसा झालेला का? मग तिथून आलो एका ठिकाणी जेवण करायला. जेवण वगैरे करून परत मुर्डेश्वरच्या तिथं जाणार होतो. थोडीफार शॉपिंग करायला आपले स्ट्रीट शॉपिंगसाठी शॉप होते थोडेसे. पण आधी जेवण करू कारण सकाळी ब्रेकफास्ट केलेला होता. त्याच्यानंतर मग आता डायरेक्ट लंचला उशीर पण झाला होता. सगळ्यांना भूक पण लागलेली होती आणि मग इथून जेवण करून गेलो परत मुरुडेश्वरमध्ये. असे स्ट्रीट शॉपचे स्टॉल लागलेले होते आणि ते खाली होते. राजला तर प्रत्येक दुकानामध्ये सहज सगळं हाताला येत होतं. त्याला असं झालं की मी ह्या दुकानातून काय काय घेऊ, त्या दुकानातून काय काय घेऊ. आणि इथं सगळ्यांनीच थोडी थोडी खरेदी केली. गोकर्णमध्ये पण केली होती पण ते काय व्हिडिओमध्ये घ्यायला नाही जमलं. तर मग इथं सगळ्यांनीच शॉपिंग केली आणि मग संध्याकाळच्या वेळेला सनसेटला गेलो होतो. मुरुडेश्वरचं जे मेन बीच आहे तिथं. राजला पाण्यात खेळायचं होतं, तो पण थोडा वेळ खेळला. आम्ही पण संध्याकाळच्या वेळेला थोडा वेळ तिथं थांबलोत. खूप छान वाटत होतं संध्याकाळच्या वेळेला समुद्रावर बीचवरती. आणि संध्याकाळच्या वेळेला ती जी बिल्डिंग आहे तर तिथं लाइटिंग वगैरे केलेल्या वेगवेगळ्या, तर ते पण नाईट व्ह्यू खूप भारी दिसत होता. आणि मग आता इथून परत जाणार होतो होनावरमध्ये. तेच हॉटेल कंटिन्यू केलं होतं. 12 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. आजचा स्टे तिथंच करणार होतं आणि नेक्स्ट डेला दुसऱ्या लोकेशनवरती जाणार होतो. तर आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते. भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये. पण जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत, माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघताय, तर त्यांनी चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा.